नमस्कार. मी PM पब्लिक स्कूल कंकरवाडीचा संयोजक हरिदास काकडे. आज आपल्याला शाळेतील जे विद्यार्थी शाळेत येतात, घडतात की बिघडतात याबाबत चर्चा करायची आहे. जसं बरेचशी मुलं वर्ग पहिलीपासून 12वीपर्यंत शाळेत जातात तरी त्याला इंग्रजीचं ज्ञान आलेलं नसतं, गणिताचं परिपूर्ण ज्ञान आलेलं नसतं किंवा इतरही कुठले विषय असतात की ज्या विषयामध्ये ते पारंगत झालेले नसतात. त्यामागे बरेच कारण आहेत. या कारणाचाही आपल्याला आढावा घ्यायचा आहे आणि आमच्या PM पब्लिक स्कूलच्या माध्यमातून यावर काय उपाय करता येतील याचाही आम्ही यामध्ये आढावा घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण हे निर्दोष, सकस, आनंददायी व्हावं हा एक आपला प्रयत्न असेल. त्या दृष्टीने PM पब्लिक स्कूलमध्ये आम्ही एक स्कूल डायरीऐवजी आमची इव्हॅल्युएशन नोटबुक, म्हणजे अनेक शाळांमध्ये स्कूल डायरी असते, तर त्याचाच थोड्या वेगळ्या प्रकारामध्ये आम्ही इव्हॅल्युएशन नोटबुक तयार केलेला आहे. तर याच्यामध्ये वर्षभराचा आढावा घेतला जाईल. वर्षभराच्या आढाव्यामध्ये त्याच्या पालकाचा अभिप्राय, प्राचार्याचा अभिप्राय, शिक्षकांचा अभिप्राय या सर्व गोष्टी असतील. तर सर्वात प्रथम जे पहिला भाग दिलेला आहे, तर आम्ही तो विद्यार्थी मागील वर्षी कितीपर्यंत प्रगती केली, त्याला काय काय येतं, काय काय नाही या गोष्टीचा आढावा घेणार आणि त्यानंतर त्याच्या लेवलनुसार त्याला उत्साह येईल, अभ्यास करायला उत्साह येईल अशा पद्धतीचा सिलेबस त्याला अलॉट करून पुढचे स्टेप बाय स्टेप त्याला आपण घडवणार. तर जे आपण त्याला घडवतोय त्याच्यामध्ये तो कशा प्रकारे काय करतोय त्याचं सर्व इव्हॅल्युएशन आपण याच्यामध्ये करणार. त्यानंतर हे वर्षभराचं असं जे केलं जाणार आहे तर याची नोंद आपण याच्यामध्ये करणार आहे आणि शेवटी पालक शिक्षकांसाठी आपण याच्यामध्ये पालक आणि क्लास टीचर जे असतात त्यांचं जे कम्युनिकेशन होणार आहे त्याची चर्चा करण्यासाठी आपण याच्यामध्ये सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहे. त्यानंतर प्राचार्यासोबत त्या मुलाबाबतचं जे डिस्कशन होणार आहे त्याची सोयीसुविधा आपण याच्यामध्ये केलेली आहे. वर्षभरात तो मुलगा किती उपस्थित राहणार आहे, किती अनुपस्थित राहणार आहे आणि त्याचा त्या विद्यार्थ्यावर काय परिणाम होणार आहे याबाबतची अटेंडन्ससुद्धा आम्ही याच्यामध्ये घेतलेली आहे. तर या बुकचा फायदा अशा पद्धतीने होईल की त्या मुलाला आपण कुठल्या पद्धतीने घडवतोय याची सर्व माहिती पालकाला, शिक्षकाला असेल. तसंच त्याला जे येत नाही किंवा तो नुसताच वर्गात बसतोय असे बरेचसे मुलं मागच्या 1-2 वर्षात मला दिसलेले आहे की तो मुलगा KG1मध्ये चांगल्या इंग्लिश स्कूलमध्ये गेला, फर्स्ट स्टँडर्डमध्ये चांगल्या इंग्लिश स्कूलमध्ये गेला, त्याला वर्षभर शिकवलं पण त्याला साधे अल्फाबेट्स किंवा नंबरची ओळख होत नाही. तर यामागची कारणे किंवा त्याला शिकवण्यातला कुठला तरी दोष असेल तर या सर्व बाबीची नोंद आपण या बुकमध्ये घेणार आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल किंवा त्याला कुठल्या मनसोपचार तज्ञाची गरज आहे का या सर्व गोष्टी म्हणजे त्याला घडवण्यासाठी जे आवश्यक उपाय आहे तो उपाय आपण राबवण्याचा प्रयत्न या बुकच्या माध्यमातून करणार आहोत. हे या वर्षाचं नियोजन आमचं असणार आहे. तसंच प्रत्येक मुलाला क्लासमध्ये समजा क्लास फर्स्टमध्ये सर्व मुलं आहेत तर सर्वच मुलांना सारखे बुक्स दिले जातात, परंतु काही मुलांची लेवल त्या बुकसोबत मॅच झालेली नसते. बरेचसे आता CBSEमध्ये रिसोडला किंवा कुठेही आपल्या गावची मुलं जातात आणि त्याला इंग्रजीचं काही ज्ञान नसतं तरी त्याला ते सायन्स किंवा ते कुठले बुक वाचायला भरपूर अडचणीत असते. तर त्या अडचणी असताना तेवढं मोठं बुक तो बॅगमध्ये बाळगतो, त्याला त्यातलं काही समजत नाही तरी त्याला बाळगायला लावतो. हे चुकीचं आहे. म्हणजे त्याला काय करायचं आहे नेमकं याचा आत्मभान आपण येण्यास त्याला अडचणी आणतोय. तर विद्यार्थ्याला एखादी गोष्ट करायची असेल तरी कशा पद्धतीने परिपूर्ण करायची ही सवय त्याला मुळापासून लागली पाहिजे. त्याला आपण कोणत्या वर्गात शिकतो त्यापेक्षा आपण कुठला घटक शिकतोय, कुठल्या अभ्यासक्रम पूर्ण करतोय याची त्याला जाणीव असली पाहिजे आणि तो घटक कशा पद्धतीने परिपूर्ण करायचा, त्यानंतर पुढे जायचं याचंही भान आलं पाहिजे. नाहीतर शिक्षक त्याचा सिलेबस वर्गात कंप्लीट करतो आणि त्या सिलेबसनुसार विद्यार्थी पुढे गेलेला नसतो, विद्यार्थी मागेच राहिलेला असतो. तर ह्या गोष्टी आमच्या शाळेमध्ये घडणार नाही याची आम्ही परिपूर्ण काळजी घेऊ. त्यामध्ये पालकांचं, मुलाचं सहकार्य आणि मार्गदर्शनही आम्हाला मिळावं अशी अपेक्षा ठेवतो आणि विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आम्ही खूपच प्रयत्न करू. धन्यवाद.